नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 10वी गणित भाग 1 सराव संच 1.5 बघणार आहोत। ह्या स्वाध्यायामध्ये पूर्ण शाब्दिक गणित आहे आणि ती कशा पद्धतीने सोडवायची आपण ती पाहूया। अत्यंत सोपे पद्धत। सगळ्यात अगोदर शाब्दिक गणित एक वेळेस दोन वेळेस वाचायचं, समजून घ्यायचं, त्यामध्ये कुठल्या कुठल्या अटी दिल्यात आणि त्याच अटीनुसार आपल्याला गणित सोडवायचं आहे। खूप सुंदर आणि सोपे असे हिंट दिलेले असतात, त्या पद्धतीने सोडवायचे असतात। त्यातला प्रश्न पहिला आपण बघूया। दोन संख्यांमधील फरक किती आहे? 3 आहे। ही पहिली अट दिलेली आहे। असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे। तर त्या संख्या शोधा। मग आपण त्या संख्या x आणि y गृहीत धरल्या। काय गृहीत धरल्या? x व y। त्यातली बी लहान आणि मोठी संख्या गृहीत धरली। आता इथं लहान आणि मोठी संख्या असं लिहिलं नसतं तरी चाललं असतं। त्या संख्या समजा त्या संख्या कोणत्या कोणत्या x व y आहे। कोणत्या आहेत? x आणि y। त्यातली लहान आधी मोठी संख्या घेतो। मोठी संख्या x व लहान संख्या y आपण या गृहीत धरल्यात बरं का। आता पहिली अट दिली, दोन संख्यांमधील फरक किती आहे? 3 आहे। पहिल्या अटीनुसार तुम्ही अट लिहिली जशाला तशी तरी चालतोय। अटी नुसार काय? दोन संख्यांमधील फरक, आणि जो फरक असतो नेहमी मोठ्या संख्येतून लहान संख्येबद्दल दिलेला असतो। फरक असा असतो वजाबाकीच्या चिन्हाने। समीकरण म्हणजे सामूहिक आहे। दुसरी अट काय दिली? दुसऱ्या अटीनुसार काय? मोठ्या संख्येची तिप्पट घेतली मग 3x, लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे किती आहे? 19। समीकरण नंबर 2। आता 2x आहे तो y आहे, सॉरी इथं x लिहिलं मी, 2y पाहिजे। इथं 2y, इथं निस्ता y, इथं x आहे, इथं 3x आहे। एक याचा काही संबंध नाही। एक तर याला 3 न गुणाकार करा किंवा 3 1 किंवा याला 2 न गुणाकार किंवा इथं 2 ठीक आहे। तर आपण काय करू? 2 न गुणाकार लिहा तसं। समीकरण 1 ला 2 ने गुणू। कशाला गुणायचं आहे? 2 ने गुणायला 2x वजा 2y बरोबर 3 2 6। समीकरण नंबर 3। आता याची आणि याची बेरीज करायची, कारण सोपं समीकरण आलं। कसं द्या? समीकरण 2 व 3 ची काय करू? बेरीज करा। दोन समीकरण बघा, 3x अधिक 2y बरोबर 19। इकडं 2x वजाचे 2y बरोबर 6 बरोबर आहे। हे अधिकचे 2y वजाचे 2y कटले, शून्य आलं। 3 आणि 2 5x, 19 आणि 6 25 आलं। x बरोबर 25 भागिले 5, 5 5 25। x ची किंमत किती आली? 5। आता ही एका समीकरणात ठेवा, y ची किंमत भेटते, म्हणजे मोठी संख्या 5 आलेली आहे ठीक आहे। ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू। एक काय बघा, x वजा y बरोबर 3। x ची किंमत 5 आहे, वजा y बरोबर 3। हे 5 तिकडे गेले वजा होणार आहे। वजा y बरोबर 3 वजा 5 वजा y बरोबर 3 मधून 5 गेले वजा 2, वजा वजा कटले। y ची किंमत आली फक्त 2। काय आली? फक्त 2। तर त्या संख्या आलेल्या आहेत आपल्याला। लहान संख्या काय आहे बरं? लहान संख्या आपण काय गृहीत धरली होती? y। काय धरली होती? y। याची किंमत आलेली आहे 2।
व मोठी संख्या x आहे बरोबर. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, एक कृती दिलेली आहे आणि त्या कृतीनुसार आपल्याला उत्तर काढायचं. आपल्याला काही बेसिक नियम माहिती असणं गरजेचं आहे, भूमितीचे, विज्ञानाचे, गणिताचे, आणि त्यानुसार आपण गणित सोडवणार आहोत. मी आयत आहे म्हणजे काय दिलंय, ही आयताची बाजू, ही आयताची बाजू, ही आयताची बाजू, ही आयताची बाजू, x आणि y च्या किमती काढा, माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. याचा अर्थ आयताची परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आणि एरिया ऑफ रेक्टँगल काढायचं. घेऊया आपण. कसं दिलंय, एक साधी आणि सोपी गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. आयताच्या समभुजा, आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या असतात. आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, सारख्या असतात. असं लिहायचं, आयताच्या समोरासमोरील बाजू ठीक आहे. आयताच्या समोरासमोर बाजू कशा असतात, सारख्या. मग घेऊया आपण कोणत्या दोन भुजा, ह्या ह्या किंवा ह्या ह्या. ठीक आहे, 2y बरोबर x अधिक 4, ही बाजू बरोबर ही घेतली. आता एका बाजूला करायचा ना, हा x इकडे बोलूया आपण, 2x जशाला 2y जशाला तसा x इकडे वजा होणार आहे बरोबर 4. समीकरण भेटतंय, वजा x इकडे घ्या वाटल्यास, वजा x अधिक चे 2y बरोबर 4. समीकरण 1 आहे. म्हणजे आयताची काय घेतली आपण, रुंदी. आयताची बाजू कोणती घेतली, रुंदी, ही समोरासमोर घेतली. आता लांबीचं घेऊ, रुंदी घेतली आपण. कोणती घेतली, रुंदी. आता लांबी घेऊ, आयताची लांबी कोणती कोणती आहे, 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y. ठीक आहे. हे इकडे पाठवा किंवा हे इकडे पाठवा, कोणत्याही कोणीकडे पाठवा उत्तर येत असतं. हे 8 इकडे पाठवा, हे 4x नाही, हे इकडे पाठवतो 8 जसा तसा 4x. हे 2x तिकडे गेले वजा होणार आहेत, वजाचे 2x. हे y तिकडे गेले वजाच होणार आहे, हे वजा 1y पुन्हा हा 1 वजा y. ठीक आहे. हे 8 जशाला तसे 4x मधून 2x गेले, 2च x राहिले. हा y आणि हा y वजाचे 2y, म्हणजे समीकरण आपण याला असं लिहू शकतो, 2x वजा 2y बरोबर 8. ठीक आहे. असंही घेऊ शकता आणि याला 2 ने भागूही शकता ह्या समीकरणाला, छोटं करण्यासाठी. तसं ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. बघू हे आणि हे. आता इथं वजा 2y आहे, इथं अधिकचे 2y आहे. नुसतं बेरीज करा, आपल्याला एकाची किंमत भेटते. या समीकरण 1 व 2 ची काय करू, बेरीज करा. ठीक आहे. 1 आणि 2 काय, हा 1 आहे, वजा x अधिकचे 2y बरोबर 4. दुसरा 2x वजाचे 2y बरोबर. पूर्ण चॅप्टर मध्ये आपण विशेष कोणत्या ना कोणत्या चलाच्या काय काढलेल्या आहेत, किमती काढलेल्या, ते बघू. आता अधिकचे 2y आणि वजाचे 2y कटले. हा x मधून गेला, एकच x राहिला, 2x मधून 1x गेला, x राहिला. 8 आणि 4 12. x ची किंमत किती आली, 12. ही कशाची किंमत आली, x ची. आता ही किंमत एका समीकरणात ठेवा आणि y ची काढा. ठेवूया ही किंमत समीकरण 1 मध्ये. कशामध्ये,
हे कोणतं आहे बघा, हा वजा 2 त्याचा x अधिक 12 सॉरी 2y बरोबर 8 4 आहे. ठीक आहे. x ची किंमत वजा 12, x ची किंमत 12 टाकली वजाचं चिन्ह जशाला तसं 2y बरोबर 4. हे 12 तिकडे गेल्यावर अधिक होणार आहे. 2y बरोबर 12 4 अधिक 12 12 4 16 2y बरोबर 16 आले. y बरोबर 16 भागिले 2 2 अधिक 16 y ची किंमत आलेली आहे काय आली y ची किंमत 8 आलेली आहे. आता आपण इथून ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला x आणि y च्या किमती भेटल्या. तिथं आयताची लांबी आणि रुंदी काढू शकतो. कोणत्याही याच्यामध्ये किंमत ठेवू. ठीक आहे. आयताची लांबी कोणती घेऊ, जे छोटं वाटतं ते घ्या. 4x वजा y किमती ठेवा याच्यामध्ये 4 जशाला तसा. x ची किंमत किती आहे 12 वजा y y ची किंमत 8 आहे. घेऊन टाक 12 चौक 48 वजा 8 उत्तर आलं 40. काय झाली आयताची लांबी. आता आपण आयताची रुंदी सुद्धा काढू शकतो. कशी आयताची रुंदी आयताची काय काढायची आहे रुंदी. ठीक आहे. आयताची रुंदी काय आहे ठीक आहे सोपं 2y 2 जशाला तसा y ची किंमत 8 आहे. 8 दोन्ही 16 8 दोन्ही 16. आपल्याला काढायचं माझे क्षेत्रफळ व परिमिती म्हणजे याचा अर्थ आयताचे क्षेत्रफळ आणि काय काढायचे आहे परिमिती. या मग आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला घेऊया आपण. आयताचे क्षेत्रफळ आयताच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला आहे लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 40 रुंदी किती आहे 16 16 चौक 64 440 सेमी मध्ये दिलेला असेल तर 64 मध्ये. आता क्षेत्रफळ काढले. आता आयताची परिमिती काढू. काय काढायचंय आयताची परिमिती. आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 जशाला तसे. लांबी किती आहे 40 रुंदी किती आहे 16 दोघांची बेरीज आहे 2 जशाला तसे. 40 आणि 16 आले 56 56 गुणिले 2 112 84. अशा प्रकारचा हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो. थोडा हार्ड वाटतो पण खूप इझी प्रश्न आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 सराव संच 1.5 मधला शाब्दिक उदाहरणातला प्रश्न असा दिलाय की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळल्यास बेरीज 70 येते आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वय काढायची आहे. तर कोणाची वय काढायची आहे दोघांची. दोघं कोण वडील आणि मुलगा. आपण काय करू वडिलांचं वय x गृहीत धरू. काय गृहीत धरायचं वडिलांचं. समजा वडिलांचे वय मुलाचे वय काय गृहीत धरायचं वय. समीकरणात दिलेल्या पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीमध्ये असं दिलंय की वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळलेली असतात. कोणाच्या वयामध्ये पहिल्या अटीनुसार पहिल्या अटीनुसार
पहिली अट काय, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट मिसळलेली असतात. वडिलाचे वय काय, मुलाच्या वयाची दुप्पट मिसळलेली असतात. बेरीज किती येते, समीकरण नंबर, समजलं. आता दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट अशी सांगते की मुलाच्या वयामध्ये वडिलाच्या वयाची दुप्पट मिसळल्यास बेरीज किती येते, 95. कोणाच्या वयामध्ये, मुलाच्या. y अधिक 2x बरोबर 95. समीकरण नंबर 2 लिहून काय लागतात, त्याला x आणि y व्यवस्थित करा. 2x अधिक y बरोबर 95. समीकरण नंबर 2. इथे x आहे, इथे 2x, इथे 2y, इथे नुसता y आहे. दोन्हीपैकी एका समीकरणाला याला नाही तर याला 2 ने गुणाकार करूया, त्यावेळेस एक सारखे. आपण पहिल्या समीकरणाला गुणूया. समीकरण 1 ला 2 ने गुण, कशाला गुणायचं, 2 ने गुणायला 2x अधिक 2 4y आणि 7 2 14 140. समीकरण नंबर 3 आलं. आता हे 2x हे 2x सारखे आले, y वेगळा आहे त्याचं काही नाही, पण एक चल सारखं आलं, चिन्ह सारखे आहेत म्हणजे वजाबाकी करायची. लिहा तसं. समीकरण 2 व 3 ची काय करायची आहे, वजाबाकी करायची. वजाबाकी लिहा. मग वजाबाकी जे मोठे आहे ते मोठ्यातून लहान वजा करा. हा मोठा आहे, 2x अधिक 4y बरोबर 140 वजा 2x वजा y आणि वजा 95. हे 2x अधिकचे वजाचे कटून गेले. त्या 4x मधून 1x गेला, 4y मधून 1y गेला, 3y राहिले. ह्या 140 मधून 95 गेले, 45 राहिले. y बरोबर 45 भागिले 5, 3 आहे. 3 1 3 लय 3 5 15. y ची किंमत किती आली, आपण y कोणाला गृहीत धरलं होतं, मुलाचं वय किती आलेलं आहे, 15. आता वडिलांचे वय काढायचं आहे. काय काढायचंय, वडिलांचं. ही किंमत दुसऱ्या समीकरणात पुट करू, ठेवून देऊ. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. कशामध्ये, ठीक आहे. समीकरण 1 काय बघा, x अधिक 2y बरोबर 70. x चा चलन तसा, 2 चा चलन तसे, y च्या जागी 15 किंमत टाकून द्या बरोबर 70. ठीक आहे. x चा चलन तसा 15 2 30 बरोबर 70. x बरोबर 70, हे 30 तिकडे गेले वजा होणार आहे. 70 मधून 30 गेले, 40 राहिले. जी x कोण आहे, वडिलांचं वय किती आलंय, 40. इकडे यायचं, वडिलांचे वय काय होतं गृहीत धरलेलं आपण, x बरोबर 40 वर्ष. मुलाचे वय y गृहीत धरलं होतं 15 वर्ष. ठीक आहे. दोन चलातील रेषीय समीकरणे, वर्ग 10वी, गणित भाग 1, स्वाध्याय 1.5. चौथा प्रश्न, एका पूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या परापट होतो. तर तो अपूर्णांक काढा. आता साधा आहे, आपल्याला अपूर्णांक माहिती असणं गरजेचं आहे. अपूर्णांक कसा असतो रे, अपूर्णांक असतो समजा x छेद y या प्रकारचा. बरोबर आहे. अशा प्रकारचे काय असतात समजा अपूर्णांक. मग
आपल्याला छेद आणि अंश गृहीत धरावे लागते. आपण काय करू, अंश y आणि छेद x गृहीत. समजलं. पहिली अटी अशी दिली, अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद, कोण छेद कोणाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, म्हणजे छेद कोण आहे x. x बरोबर इथे लिहा पहिल्या अटीनुसार, पहिली अट काय, अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा. छेद बरोबर अंशाच्या दुपटीपेक्षा, अंश आहे y 4 ने मोठा आहे, अधिक 4. ओके, त्या 2x ला इकडे पाठवूया. x वजा 2y बरोबर 4. समीकरण 1 आलं. ओके. दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट खूप छान दिलेली आहे. कशी, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर. करूया कमी, मग छेद 6 ने, हा छेद आहे, अंश हा भी तसाच y वजा 6. कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. कोण होतो, छेद बरोबर इकडे लिहू शकतो तुम्ही. छेद कोण आहे मग, x वजा 6 बरोबर 12 होतो. कोणाच्या, अंशाच्या, y वजा 6. समजलं. त्याला समीकरणामध्ये कन्वर्ट करू. x वजा 6 जशाला तसा 12 y 12 सकम 72. हे 12 इकडे आणले, हे 6 तिकडे पाठवले. x वजा 12y, हे 6 तिकडे गेले, अधिक होणार 72 मधून 6 गेले, किती राहणार 66 वजाचे. इक्वेशन नंबर 2 प्राप्त झाले. समीकरण किती प्राप्त झालं, 2. हा एक समीकरण. इथं x आहे, इथं पण x आहे, इथं 2 आहे, इथं 12 आहे. वजाबाकी करूया, कारण दोन्ही अधिकचे x आहे. घ्या आपण तसं. समीकरण 1 व 2 ची काय करू, वजाबाकी. लिहा वजाबाकी म्हटल्यावर हे जे मोठं आहे ते अगोदर घ्या. x वजा 12y वजा 66 वजा x, हा वजा वजा अधिकचे 2y आणि इकडे वजाचे 4. अधिकचा आणि वजाचा x गेला कटून. 12 मधून 2 गेले, वजाचे 10y आणि 66 मधून 4 गेले, सॉरी 66 आणि 4 बेरीज होणार आहे, वजा वजा अधिक होणार. 66 आणि 4 70 होते. वजा वजा कटले, y बरोबर 70 भागिले 10. हा शून्य काढला, हा शून्य काढला. y ची किंमत किती आलेली आहे, 7. y ची किंमत किती आली, 7. y कोण होता, हा एक अंश होता. काय होता, मग ही किंमत दुसऱ्या समीकरणात ठेवूया. ही किंमत समीकरण कोणत्या समीकरणात ठेवूया, कुठल्याही एका यामध्ये ठेवूया, सोप्यामध्ये. एक मध्ये ठेवू. एक समीकरण लिहा, x वजा 2y बरोबर 4. x वजा 2y बरोबर 4. x ची किंमत जशाला तशी, वजा 2 जशाला तसा. y ची किंमत 7 टाकून द्या, बरोबर 4. x 7 दोन्ही 14 बरोबर 4. हे 14 तिकडे गेले, अधिक होणार 14 अधिक 4. 14 आणि 4 किती होणार, 18. x ची किंमत किती आली, म्हणजे x हा काय आहे, छेद आहे, आणि अंश काय आहे, y आहे.
छेद आणि अंश आपण काढू शकतो अपूर्णांक बरोबर इकडे लिहा अपूर्णांक काय अंश भागिले छेद अंश आहे y भागिले छेद x मग छेद आणि अंश काय येणार आहे इथं y किती आलाय 7 7 अपूर्णांक किती आला ठीक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 5 10 टनाची क्षमता असणाऱ्या मालवाहक ट्रक मध्ये ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या आहेत भरलेल्या आहेत आणि जर ए प्रकारच्या 150 पेट्या ए प्रकारच्या किती आहेत 150 बी प्रकारच्या 100 पेट्या किती आहेत 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनाची क्षमता पूर्ण होते 10 टन म्हणजे 1000 किलो किती 1000 किलो आणि ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनाची क्षमता पूर्ण करतो किती 10 टनाची क्षमता भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात तर त्या प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन काढायचं आहे प्रश्न मी एकदा चेक करतो ठीक आहे अशा प्रकारचा तो प्रश्न आहे मग आपल्याला 1 टन आणि क्विंटल मधला फरक माहिती असणं गरजेचं आहे किलोग्राम एका टनामध्ये किती किलोग्राम असतो बघा 100 किलोग्राम 100 केजी म्हणजे 1 क्विंटल होत एक काय होतं क्विंटल मग 1000 केजी म्हणजे 1 टन होतं किती होतं माहिती आहे एका क्विंटल मध्ये 100 किलोग्राम असेल तर ह्या क्षमता माहिती असणं गरजेचं आहे आणि 10 टन म्हणजे 10,000 किलोग्राम किती किलोग्राम 10 आपल्याला पहिली अटीनुसार पहिली अट काय दिली ए प्रकारच्या आणि बी प्रकारच्या दोन प्रकारच्या पेट्या आहेत कोणत्या कोणत्या ए आणि बी ए प्रकारच्या 150 पेट्या बी प्रकारच्या 100 पेट्या किती आहेत 150 ए प्लस 100 बी आणि 10 टनाची क्षमता पूर्ण होते म्हणजे 10,000 ठीक आहे याला आपण काय करूया सगळ्यांना 100 न भागूया 100 ने किंवा 10 ने भागूया इथे येतो 15 ए प्लस 10 बी बरोबर 1000 समीकरण 1 आता दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय दिली समीकरणातली ए प्रकारच्या 260 पेट्या बी प्रकारच्या 40 पेट्या लागतील भरावा तेव्हा 10 टनाची क्षमता पूर्ण होईल आपण हे किलोग्राम मध्ये घेतलंय सगळं ठीक आहे याला 10 ने भागूया 26 ए प्लस 4 बी बरोबर 1000 समीकरण 2 आलं इथं 15 आहे इथं 26 आहे इथं 10 आहे इथं 4 आहे 1000 दोन्हीपैकी एक चल आपल्याला काय करावं लागतं सारखं करावं लागतं तेव्हा आपल्याला दुसऱ्याची किंमत भेटते मग काय करायचं सारखं करण्यासाठी याला 5 न आणि याला 2 न गुणाकार करूया तेव्हा इथं 20 येईल इथं पण 20 येईल हे मात्र सारखे येऊ शकत नाही खूप मोठा गुणाकार याला आपण समीकरण 1 ला लिहूया तसं समीकरण 1 ला 2 ने गुणू कशाला गुणायचं आहे 2 ने गुणे याला 2 ने
15 दोन्ही 30 ए प्लस 10 दोन्ही 20 बी 1000 गुणिले 2 किती झाले 2000. समीकरण 3 आलं. किती आलं? आता दुसऱ्याला गुणूया. समीकरण 2 ला 5 ने गुणायचंय ना. ठीक आहे. 5 ने काय करायचंय गुणूयाला. 6 पाचा 130 130 ए प्लस 4 पंचे 20 बी बरोबर. त्याला 5 ने गुणले 5000. समीकरण 4. आता 3 आणि 4 मध्ये 20 बी 20 बी सारखे आले. वजाबाकी करू. ठीक आहे. लिहा. समीकरण 3 व 4 ची काय करू आहे वजाबाकी. मोठा आहे ते हे वरील आहे मोठं आहे. 130 ए प्लस 20 बी बरोबर 5000. हे वजा करूया. वजा 30 ए वजा 20 बी वजा 2000. समजलं? वजाबाकी केली. 130 मधून 30 गेले. 100 ए 20 20 कटले. 0 राहिला. 5 मा हजारातून 2000 गेले. 3000. ए बरोबर 3000 भागिले 100. हे 2 शून्य हे 2 शून्य कटले. ए ची किंमत किती आली? काय बरं हे 30? ए प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन काढायचं आहे. 30 आलं याला. याला टनामध्ये भागावं लागतं. ठीक आहे. आता हे आपण दुसऱ्या याच्यामध्ये समीकरणाची किंमत ठेवूया. ही किंमत समीकरण कशामध्ये ठेवू? लहान जे आहे त्यामध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. पंधरा ए प्लस 10 बी बरोबर 1000. 15 गुणिले 30 ए ची किंमत प्लस 10 बी बरोबर 1000. 15 त्रिक 45 450 प्लस 10 बी बरोबर 1000. 450 गेले 1000 10 बी बरोबर 550 उरले. बी बरोबर 550 भागिले 10. 0 कटला. बी ची किंमत आली 55. किती आली? फक्त 55. आता जी ही क्षमता आहे आपण प्रश्न पुन्हा एकदा वाचूया. ह्या ए आणि बी प्रकारच्या पेट्या आहेत. त्यांची क्षमता टनामध्ये दिलेली आहे. आणि ए प्रकारच्या 260 भरण्यासाठी 40 बी प्रकारच्या पेट्या लागतील. तर त्या प्रकारच्या प्रत्येक पेटीचे वजन किती आहे? आपलं 30 आलंय. ए प्रकारच्या पेट्या किती येतात? 30 किलोग्राम. पण जर टनामध्ये काढायचं असेल तर त्याला किती भागावं लागेल? 1000 ने भागावं लागेल. भागूया मग. ए प्रकारच्या टनामध्ये काढूया. 30 भागिले 0 कटला हा 0 कटला पडला हा 0 कटला पडला 0.03 टन ए प्रकारच्या पेटीचं वजन आहे. आता बी प्रकारच्या तसंच 55 भागिले 1000 0
हा शून्य घटना पॉईंट इथं आला, हा शून्य घटना पॉईंट इथं आला, हा शून्य घटना पुन्हा एक शून्य लागला, 0.055. ठीक आहे, अशा प्रकारचा हा प्रश्न आपला संपवतो. ठीक आहे.